सौम्यादा बोल आपला 2-3 पिढ्या गोंधळ नाही झाल्या, या पिढी गोंधळ झाला. तुला कसं वाटतं आता? एक नंबर वाटतंय. हा 2-3 पिढ्या गेल्या, अजून पण कोणी गोंधळ बघितला नव्हता. तर आपण बघतो काय गोंधळ बघतो आपण. हाय गाईज, पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा ओमकार हायकर. तुम्ही बोलले असले कपनिकाला घातल्यात. तर गाईज आज आमचा गोंधळ आहे गायकर परिवाराचा. तर माहीत नाही किती 250 वर्षे पूर्वी आमचा गोंधळ झाला, तर आज गोंधळ होणार आहे. तर बघू शकता दक्ष पण आहे. तर गाईज बघू शकता मंदिर कसं सजवलेलं आहे हे बघा. आणि इथं बघू शकता भरपूर जणांनी कंपनी घातलेले आहेत कंपनी. तर गाईज तुम्हाला ब्लॉग मी शेवटपर्यंत दाखवतो. तर गाईज आता आमची बस जेजुरीच्या इकडे येणार आहे. म्हणजे आता कुठं टिटवाळपर्यंत पोहोचले किंवा फळेगावपर्यंत असेल. तर बघू शकता आता आम्ही चाललो आहे ते जातापर्यंत, कारण की आम्हाला पायी जायचे. तर गाईज चप्पल पण काढलेले बघू शकता. बँजोवालेले पण आहेत. तर गाईज बघू शकते इथं पब्लिक जेवायला बसलेले. आणि गाईज सगळ्या देवांचं मानपान झालेलं आहे. आता चाललंय ते देव रचायला घेतलेले आहेत, म्हणजे बसवायला घेतलेले आहेत तिथे चाललंय आता. तर गाईज बघू शकता इथं मंडप बांधलेलं आहे. इथं पब्लिक थोडी बसायला आहे, भरपूर जागा आहे. तर गाईज बघू शकता इथे देव रचायला म्हणजे. तर गाईज बघू शकता इथे देव मानलेले आहेत. इथे बसायला भरपूर जागा आहे. तर गाईज हनुमानच्या मंदिरात पालखी नेलेले आहे. चला तुम्हाला दाखवतो आता. तर गाईज हनुमान मंदिरामधली पालखी निघलेली आहे. आता मी चालू जेवायला. तर बघू आता काय होते पुढे. काय होतं मग जेवलं ना हवा नाही रे, जेवला तू बाकी आहे जेवायला चालायला.
तर गाईत जेवायला बसलेले आहे बघू शकता. याचे शबवाद आहे सगळी तर बसलेले आहेत. प्रसादात आहे गाईत बघा ते जेवायला बसलेले आहे. सौम्यादा बोला. आपला 2-3 पिढ्या गोंधळ नाही झाल्या, या पिढी गोंधळ झाला. तुला कसं वाटतं आता? एक नंबर वाटतंय. हा 2-3 पिढ्या गेल्या अजून पण कोणी गोंधळ बघितला नव्हता. तर आपण बघतो काय? गोंधळ बघतो आपण. तर गाई 2-3 पिढ्या झाल्या कोणी बघितल्या ना गोंधळ. तर आता आम्ही बघतोय बघू शकता. भरपूर पब्लिक जमलेली आहे. लय उत्साह आहे मला. लय उत्साह आहे बाबा. आज लय दमलोय आज चालू चालू नाचून नाच. तर हाय गाईज आताच गोंधळ झालेले आहे. आताच घरी चाललेले आहे. तुम्ही बघू शकता माझा किती घसा बसलेले आहेत आणि संपूर्ण वारी खेळलेले आहेत. तर तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही एवढ्या भरपूर, कारण की जरा तुम्ही समजू शकता काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.